तिकडे पुणे शहरामध्ये गारांचा पाऊस सुरू झाला। आज सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं। त्यातच संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या। हवामान विभागाने आधीच पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली होती। दरम्यान ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पुणेकरांची उष्णतेपासून मात्र काहीशी सुटका झाल्याचं पाहायला मिळतं। मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट त्या ठिकाणी होतीये। आज सकाळपासून पुणे शहरात सुद्धा ढगाळ वातावरण होतं आणि आता जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी सुरू झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर गारांचा पाऊस या ठिकाणी होतोय। आता मी पुण्यातील अलका टॉकीज चौकाजवळ आहे आणि इथं जर आपण बघितलं तर हलक्या सरी सुरू झालेल्या आहेत। गारा देखील या ठिकाणी पडतायत। अचानक आलेल्या या पावसामुळे लोकांचे हाल देखील या ठिकाणी होत आहेत। काही रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होतीये। पुणे शहरातील याच परिसरात नाही तर सिंहगड असेल, कोथरूड असेल, वारजे असेल, त्याचबरोबर कात्रज परिसरात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता जर आपण बघितलं तर पुणे शहरातील इतर भागांमध्ये सुद्धा हलका पावसाच्या सरी आहेत। हवामान खात्याकडून जे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील बहुतांश भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर दिवसभर चांगला उन्हाळा एकदम कडक ऊन जाणवतं आणि दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण आणि अचानक आलेल्या पावसाने असंच चित्र पुढील 3 दिवस देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये राहू शकतं असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यात पुण्यात सुद्धा आता हलक्या पावसाच्या सऱ्यांना सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।